मुक्तधारा न्यूजमध्ये सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो. आणि मला सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा की आपल्या संपूर्ण खानदानीत माझ्या माहितीप्रमाणे कोणालाही हा शौक नव्हता किंवा नाद नव्हता, बरोबर? हे तर मान्य आहे. आणि आपल्याला हा नाद कसा लागला तेवढं मला सविस्तरपणे सांगा. विनोद पाटील म्हणून माझे मित्र आहेत, त्यांचे भावच आहेत ते माझे. त्यांच्यामुळं त्यांच्याकडे खोंड होतं, संग्राम म्हणून नावाचं एक त्यांच्याकडे बारकं वासरं होतं. ते आपले फिरवत आपलं त्यांच्यामुळं बरं वाटलं आपलं स्वतःचं असावं स्वतःचं देवा म्हणून आमचे मुंडवाडीचे काका आहेत, त्यांच्याकडून मी तिथनं वासरं आणले. ते देवा म्हणून नावाचं वासरं तिथनं आणले. ते खेळत आपला मग हळूहळू आपलं त्यात चालत गेले. आपलं मग त्यात नाद लागला पूर्णपणे. बरं असं वाटलं का आपली काय एवढी परिस्थिती नाही आपली, बरोबर. आपली काय पण नसल्यामुळे आपले कुमट्यातले बरंच चव्हाण म्हणून एक त्यांचा लावडं पळतो बघा सर, त्यांनी मला एक बैल सांभाळायला गेला. त्याचं नाव होतं पुरंदर. त्या पुरंदर त्याची लक्ष्मी लागली की त्यानं माझं दिवस बदलून दिला मला पूर्णपणे. मला कोण ओळखत नव्हतं जत्रात. पुरंदर मग माझं एवढं नाव झालं त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट हा पिस्टन बैल असा वासरू मी आणला आदत कोर वासरू होतं. खरेदी आधी फक्त 75ची खरेदी, एकदम कोर वासरू. 2 फेऱ्या काढल्या आम्ही आणि त्याच्या आणल्यानंतर आम्ही वासरात काय करंट गावात म्हणजे हेच नव्हतं. आम्ही ती वासरू पण काय निघालो होतो. 1 महिनाभर ट्राय करून शेट काय म्हणले, आमचे संदीप तामणे म्हणून शेट आहेत, ते मला काय म्हणले की 1 महिनाभर ट्राय कर, नाहीतर विकून टाकू. तिथनं वासरू मी आमच्या घरच्या बैलावर फेरा काढला. घरच्या बैलाला वासरू एकदम हातात, पूर्णपणे हातात. पण आम्ही गोड्याभर काढले, 2 फेरं गोड्याभर काढले, घोड्याला सुद्धा हातात. तिथनं आम्ही वासरू आम्ही जी परत ही केलंच नाही, डायरेक्ट मैदानात काढले. फेरं काढू बसलो नाही, डायरेक्ट मैदानात नेला. आम्ही गेलो चोराडला लागली आमची गाडी कडन 8 नंबर तासावर. वासरू उघड्या शेट म्हणली मला वासरू कडन नको, मधनं पावती भेटते का. तरी मी वासरू कडनं घातलं. कडनं सुद्धा वासरू असलं उत्तम पळालं की वासरू हातातनं कासळा टाकून दिला नाही. आत्ता पण वासरू जेवढं पळाले का नाही, हातातनं कासळा टाकून देत नाही वासरू खाल्लं वर. आणि आज तागायचं एवढं वाजता इतिहास आहे वासराचा. कुठलाच बैल आज तागात वासरू कधी गाडी बांधली पळाले असं वासरू 13 महिने वाचलं वासरू पळते पूर्णपणे. वासराच्या अंगचा एवढाच पळ आहे, कोणी म्हणायचंच नाही की हे आज फक्त एवढं झालं की वासराला बैल नाही पूर्ण. अशा आपण नवीन असल्यामुळे कसं आपली एवढी ओळख नाही, त्यामुळे माझ्याकडे तर नियोजन पूर्णपणे थोडंसं तुमचं नियोजन फेल गेलं. तुम्हाला बाबा समजा की आता पिस्टनभर पळायला तुम्हाला आता समजा वाटलं एक कोरेगावातला एक बैल आहे किंवा दुसरा एक बैल आपण घेतला, लासुरण्याचा एखादा बैल घातला, ते बैल कमी पडतोय पिस्टन बरोबर पळताना. असा विषय की आम्ही वायदी बी दिली. वायदी द्यायचा विषय राहू दे, आता वायदी दिल्याशिवाय बैल कोण देत नाही हे मला सुद्धा माहिती आहे. आणि वायदीचा विषय आपण आता ह्या विषयात घ्यायचा नाही, कारण कसं आहे वायदी करून मला सुद्धा कंटाळा आलाय. कारण काय माहिती आहे का की आज तुमच्याकडे समजा हे 3 बैल आहे, माझं म्हणणं नीट लक्षात घ्या, 3 खोंड तुमच्याकडे आहे, त्यातला तुमचा एकच पिस्टन पळतो, बरोबर आहे. तुम्हाला दुसऱ्या कुठला तरी बैल घालावाच लागतो त्याच्याबरोबर. फक्त तुम्हाला एवढी आयडिया येत नाही की हा बैल आपल्या बैलाबरोबर सीमे गाठल, फायनल गाठल. हा तुमचा जो थोडक्यात म्हणजे हे आहे, आपण त्याला काय म्हणू, कमीपणा आहे. तेवढाच तुम्हाला अजून बाजारात तुम्ही नवीन आहे, मार्केटमध्ये नवीन आहे, आणि तुम्हाला हळूहळू बैलांची पण जाण येईल ना. आता बाबा तुम्हाला काय नाही, आता माझं एक समजा वासरू, माझं वासरू पळतंय, माझं वासरू त्या वासरावर पळल का नाही हे मला माहित ना. मला 5,000 वायदे मिळले की माझा विषय संपला. तुमच्या बैलाचं तिकडं काय बी होऊ द्या, माझ्या बैलाचं काय बी होऊ द्या, 5,000 मला मिळले, माझा विषय संपला. असा विषय जो आहे हा फार मोठा गहन विषय आहे. आता तुम्हाला सांगतो, म्हणजे बऱ्याच जणांनी आपापल्या या वायदीच्या नादात एकेकाच्या बैलांचं वाटोळं झालंय. मला जिथपर्यंत इतिहास माहिती आहे तिथपर्यंत की कोणी 10,000 घ्यायचे, कोणी 25,000 घ्यायचे, कोणी 15,000 घ्यायचे. आणि मग हे 15,000 25,000 ज्या वेळेला आपण घेतो, आपल्या बैलाचं काय होतंय कोण बघत नाही, आणि कालांतराने ती बैल बाद होतात. हा विषय फार मोठा आहे दादा. आणि म्हणून वायदे हा विषय न घेता आपण आपलं आता तुला मी काय सांगितलं की आपण आपलं फ्रेंडशिप गप्पा मारत बसलो, त्या हिशोबाने मी मुलाखत घेतोय. टेन्शन घ्यायचं नाही. आपलं जे काय बैलाविषयी आपल्या तुला जे काय सांगायचं ते सांगायचं. म्हणजे काय होतं तर आपण हे काय वायदी तिथं जा, कुठं पण गेलं आज बाजारात वायदीशिवाय उपयोगच होत नाही. तुझा बैल इतका चांगला पळतोय, तुला खरं वायदी देऊन न्यायला पाहिजे, पण नाही. तुझ्या बैलाला वायदी द्यायला लागली की लक्षात ठेवायचं तो बैल पुढचा कसला तरी गपगिळे आहे.
म्हणजे ते पळत नाही बैल. वासराला तिथे सिद्ध बी करून दाखवले. हा मग. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की बाबा तुझा बैल चांगला पळतो म्हणून तुला एखाद्यानं 10,000 वायदे दिले, तू बैल पळवाय घातला, त्याचा बैल पळत नाही. त्याचा बैल तुझ्या बैलाच उठला असेल तर तुला वायदे कशाला दिली? दोन्ही जोडीची जर बैल एका शिनाची एका टापाची बैल असल्यावर कोण कोणाला वायदे दिल का? नाही दिली. पण आता आपण नवीन असल्यामुळे ती हा, मग तेच तुला माझं म्हणायचा उद्देश काय तुझ्या लक्षात आला का की बाबा हा विषय फार गहन आहे आणि त्या विषयाकडे न जाता आपलं रेग्युलर बैल आपली बैल आपण ह्या विषयावर बोलूया. म्हणजे कसं होतं की बाबा बरं वाटतं. नाही मग नाही काय, हे रुटीनचा विषय आहे. दादा माझा दुसरा प्रश्न असा, आता ही बैल तुम्ही सांभाळायला आणली बरोबर, हा, ही तामाने शेटची, संदीप शेट तामाने कर्जत करा. हा, कसं. आता मला एक सांगा की इथं ह्या बैलांचा विषय तुम्ही मला मगाशी बोललेलाच आहे, त्याचा काही विषय नाही. मग संदीप शेट तामाने इथं कधी येतात आणि बैलांचं किंवा शर्यतीला येतात का काय करतात, कसं काय? ते जेमतं मोठ्या एखादा अड्डा असेल, मैदान असेल हा. तर तिकडे येतात. म्हणजे पेडगाव म्हणा, पेडगाव, पुशेगाव, कुशेगाव, कोरेगाव, बिनजोड असली मोठी बिनजोड एखादी. आहे, मोठे मोठे बिनजोड आहे. त्यांचा शौक म्हणजे बिनजोड, त्यांचा शौक आहे हा, बिनजोड. बिनजोड. त्यांना असं म्हणजे मैदान एवढं त्यांना येणार, फक्त त्यांचा मेन पॉईंट काय की बिनजोडला. बिनजोडला उतरतात. हा. आता यानं विषय म्हणजे आता 20 आतापर्यंत 20 बिनजोड केल्यात. 20 मिनिटात दोन बिनजोड फक्त हरला आहे. 18 बिनजोड यानं मारले. मारल्यात. हा. आता हे जे 18 बिनजोडचे तुम्हाला ते पैसे मिळतात नाही का, ते बाकीचं काही मिळत नाही. हा. म्हणजे ढाली बिली त्या बिनजोडला काय बादल्या फक्त भेटतात. बादल्या. आता बादल्या बादल्या आपल्या डोक्यात अडकवायची निघायचं बरं का, असू द्या. म्हणजे मला काय म्हणायचं ह्या सगळ्यात, आता बिनजोडला तुमचा कोण एक नंबर हा, बिनजोड. बरोबर हा. का? बिनजोडला ते जोडीला कोण असतं बिनजोडला? बिनजोडला काय बाकीची बाहेरची बघितली. आपली घरचा होता पहिला पुरंदर होता. हा. नाही नाही, आता 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 जे तुम्ही आता ही बिनजोड समजा करायची उद्या म्हटलं तुम्हाला, उद्या समजा कुठं आपल्या भागात कुठं बिनजोड असेल तर उद्या बैल कुठला घालायचा त्याला, असं माझं म्हणणं. ते आमच्या आहेत ना मालकांचं ठरतं. मालकांनी ठरते. आमचे हे आहेत बंटी शेट आहेत, हां हां संचित आहेत, हां. हे नियोजन करतात. बिनजोडला कुठला बैल घालायचा, कुठला कुठला ते तिथनं मुंबईतनं सगळे फोनवरनं सूत्र हलवते. असं काही नाही, इथलं बी नियोजन तेच करतात थोडं. म्हणजे तेच की मला काय म्हणायचं आहे की नियोजन सगळं मुंबईतनं होतं, इथनं फक्त आपण बैल गाडीत भरून न्यायचा, त्याला चारा पाणी घ्यायचं आणि जायचं, इथनं कुठे सांगतील त्या अड्ड्यावर जायचं. आता मला एक सांगतो दादा, या बैलातनं म्हणजे आता तुझी शेती इथं भरपूर आहे, कमीत कमी 8-9 एकर किती क्षेत्र आहे तुमचं? आमचं 4.5 एकर क्षेत्र आम्हाला वाटलं नाही, बस बाकीचं वेगवेगळं. बाकी म्हणजे तेच की 7-8 एकर क्षेत्र तू आता करतोय शेती, बरोबर आहे ना? मग आता 7-8 एकर क्षेत्र करत असताना तुला बैल सांभाळायला काय अवघड नाही. नाही चालत. परंतु मग आता मला असं म्हणायचं की बाबा या बैलांचा व्याप आणि शेतीचा व्याप ह्या दोन्हीची सांगड कशी घालतो? मला घरचा सपोर्ट आहे ना, माझे पप्पा आहेत ना, हां ते मला सपोर्ट करतात ना, हा. तेव्हा मला जास्त म्हणजे असं हे करायला लागत. हां हां मेन गाठून साथ पाहिजे ना, हां बरोबर आहे की. हां त्याशिवाय असलं होऊ शकत हा, नाही की हा नाद होऊ शकत. बरोबर आहे. आणि त्यात विषय कसा की घरचं लाडत असल्यामुळे ते मला कधी कुठल्या शब्दात कधी नाही म्हणतच नाही, त्यामुळे ते विषय येत नाही ना काय. बरोबर आहे. असं नाही की म्हणत मी एकटाच करतो. हा, नाही बरोबर माझे आहे. आई नाही ना, वडील कसं आहे करतात, मला काय करतो मी. मला तुझ्याकडे यातनं काढून काय घ्यायचं होतं की बाबा तुला यातनं घरचा सपोर्ट कितपत मिळतो, हा तुला डायरेक्ट प्रश्न विचारण्याऐवजी मी तुला असं फिरवून प्रश्न विचारला की का, तर बाबा तू एखाद्याला बरं वाटतं एखाद्याला वाईट वाटतं, घरचा सपोर्ट आहे का, म्हणजे का मग बिन सपोर्टचे बैल पाळल्यात का, असा विषय होतो म्हणून तुला विचारलं. बाकी दुसरा काय विषय आलं का लक्षात? तुला एक नाद आहे. हा बरोबर आहे. हा, नाद आहे आणि ह्यात जे आनंद भेटतो. मला काय म्हणायचं म्हणजे तेच मला तुला तुझ्याकडे तेच काढून घ्यायचे की तुला पैसे मिळू नाही मिळू तुझा आनंद महत्वाचा आहे आता, आणि तुला मिळणारा आनंद जो आहे ते अवर्णनीय, बरोबर ना? हा बरोबर. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की बाबा ह्या सगळ्यातून तुझं सगळं घरची शेतीची ॲडजस्टमेंट, बैलांची ॲडजस्टमेंट आणि तुझे काय गावातले मित्र मग काय तुझे आणि कोणी असतील त्या सगळ्यांची ॲडजस्टमेंट करून तू ही बैल सांभाळतो ही सोपी गोष्ट नाही, बरोबर आहे ना? हा बरोबर. म्हणजे तुला समजा आता गावात जावं वाटलं बैल आहे तुम्ही कसं आहे असं नाही ना, तर घरचे आहेत वडील बघतात, आई बघत असेल आणि कोण धाकटा भाव असेल ते बघत असेल, वैरण बिरण पाणी इकडं तिकडं, म्हणजे समजा एका दिवशी तू बाहेर गेला तरी सुद्धा काय अडचण नाही. अडचण नाही. एवढंच मला म्हणायचं आहे, बाकी काय नाही. दादा नमस्कार, धन्यवाद, आभार आहे.